हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आहे कोमल आणि मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे. थोडासा लेटच व्लॉग स्टार्ट केला मी. ऑलरेडी माझा सर्व स्वयंपाक वगैरे झालेला आहे. मल्हारही उठलेला आहे, त्याचं दूध पिऊन झालं आहे, माझाही चहा घेऊन झालेला आहे. तर मी तुम्हाला आता दाखवत होतो की घरात किती पसारा आहे. पसारा असण्याचं कारण म्हणजे आम्ही 3-4 दिवस गावी गेलेलो, माझ्या माहेरी माझ्या सासरी दोन्हीकडे गेलेलो. तर त्याच्या बॅग्स वगैरे सर्व अनपॅक करायच्या राहिल्या होत्या माझ्या. पण पहिले म्हटलं आता पहिले किचन उरकून घ्यावा, बिकॉज किचन हे लेडीजचं खूप असतं. पहिले किचन क्लीन करायचं, मग बाकीचं बघू. तर मी पटपट भांडे वगैरे घासून घेतले, किचन ओटा वगैरे धुवून घेतला आणि त्यात माझी नजर पडली ह्या कंगव्यावरती. हा कंगवा इतका काळा झालेला, त्यात काय मळ वगैरे नव्हता, तो डायमुळे तेवढा काळा झालेला. तर मी म्हटलं पटकन 2 मिनटाचं काम आहे, आपण पहिले ते क्लीन करून घेऊया. तर मी ते क्लीन करायला घेतलं. त्यात मल्हारची गडबड तर चालूच होती. तो कुठे सोडू शकतो आपल्याला. एखादं काम करतोय आणि त्याने व्यवस्थित करून दिलं असं होऊच शकत नाही. हे फक्त मल्हारचंच नाही तर प्रत्येक मुलाचं आहे आणि प्रत्येक आई माझ्याशी रिलेट करू शकते की आपण कोणतं काम करत असेल आणि मुलांनी त्यात गडबड केली नाही असं कधीच होणार नाही. तर फायनली माझा कंगवा आता धुवून झाला आहे आणि तो व्यवस्थित निघला पण आहे. तर आता मला पटपट फ्रीजमधला सर्व पसारा उरकून घ्यायचा होता. ह्या भाजीपाला सर्व मला नीट ऑर्गनाईज करून ठेवायचं होतं. तर मी तेच आता पटपट करत होते आणि मी जेव्हा फ्रीज उघडून बघितला तर तो खूप मेसी झाला होता आतून. तर मला ते क्लीन करणं हे भागच पडलं. पण त्याआधी मी भाजीपाला काढण्याआधी पहिले जे कांदे बटाटे आणलेले तेच व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवले आणि बघते तर काय, जे जुने बटाटे होते त्याला पूर्ण कोंब आले होते. मग ते पहिले मी बटाटे त्याचं कोंब काढून घेतले आणि काल आणलेले बटाटे ते खाली टाकले आणि जे नवीन होते ते वरती ठेवले, म्हणजे जेणेकरून त्याचा यूज पहिले होईल आणि ते खराब होणार नाही किंवा वेस्ट जाणार नाही. सेम मी कांद्यासाठी पण तेच केलं. त्याची टरफालं काढून घेतली आणि जे बाजारातून नवीन कांदे आणलेले ते खाली टाकले आणि जुने जे होते ते वरती ठेवले. त्यानंतर मग मी सर्व भाजीपाला त्या बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवला. हे बॉक्सेस मी मेशोवरून मागितले आहे आणि खरंच हे खूप युजफुल आहेत. बिकॉज ह्याच्यामध्ये भाजी तुम्ही किती पण दिवस ठेवली तर त्याला खूप असं खराब होत नाही. जे आपले कॅरीबॅगमध्ये जेवढे दिवस टिकत नाही त्याच्यापेक्षा हे जास्तच दिवस टिकतात. मी कोथिंबीर मला आठवते 8-10 दिवसापूर्वी आणली आहे आणि ह्या बॉक्समध्ये मी ठेवली आहे, पण ती कोथिंबीर जशी न तशी राहिलेली आहे. तर मला तर हे बॉक्स खूप युजफुल ठरतात. आणि आता मी बघते तर काय, हे मिरच्यांना पूर्ण पाणी सुटलं होतं. तर मी पटकन ते बॉक्स पण क्लीन करून घेतलं, मिरच्या पण सॉर्ट केल्या, त्यात थोडाफार कचरा होता तो काढून घेतला. आणि तुम्ही बघू शकता हा आहे बिफोर ऑर्गनाईज फ्रीज लुक आणि मी तुम्हाला आफ्टर लुक पण दाखवते फ्रीजचा. तर मी पटपट फ्रीज खूप असं डीप क्लीन नाही केलं, बट वरच्यावर क्लीन केलं. सर्व रुमालाने वगैरे पुसून घेतलं. जे वेस्ट मटेरियल होतं ते सर्व काढून घेतलं, ते टाकून दिलं आणि रिफिल केलं जे काही नवीन आलेले मटेरियल होते ते. तर तुम्ही बघू शकता पुढे की कसा मी फ्रीज ऑर्गनाईज केला. आणि त्यानंतर मी फ्रीज कोलिननी बाहेरून पुसूनही घेतला, बिकॉज खूप डाग वगैरे दिसत होते. मला माहीत नाही एवढे डाग कसं काय आले त्यात. पण जेव्हा पण आपण कधी 4-5 दिवस घरात नसतो आणि घरात नंतर आल्यानंतर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला असं वाटणार की अरे हे कसं एवढं खराब झालं आहे. पण जर तुम्ही डेली बघत असाल तर तुम्हाला ते एवढं खराब वाटणार नाही. मला तर काय तर आता माझा घरातला पसारा उरकून झालेला आहे आणि मी आता बनवत आहे मल्हारसाठी खाऊ. तर मला माहीत नाही किती जणांना माहीत आहे की पिठवणी नावाचा एक प्रकार असतो, जे की आपण बाजरीचं किंवा गव्हाचं पीठ भाजून नंतर मग आपण त्याच्यासाठी लहान मुलांसाठी आपण पेज बनवतो.
तर मी आता तेच बनवत होते पेस्ट. आणि बनवता बनवता जर आपल्याला खूप गडबड असेल ना, ते ह्या अशा गोष्टी होतच असतात. आता तुम्ही बघू शकता, जे की मी पीठ पाण्यात मिक्स करत होते आणि ते उडून शेवटी किचनवर पडलंच. ऑलरेडी सगळं किचन क्लीन केलेलं आहे, बट ते उडणारच होतं. बिकॉज आपल्याला जेव्हा गडबड असते गरजेचंच आहे, वाढीव काम होणं हे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये रेसिपी सांगते. जे आपण पीठ भाजलेलं असतं ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि साईड बाय साईड छोट्याशा कढईमध्ये किंवा तुपामध्ये आपण गूळ आणि पाणी मिक्स करून ते वितळून घ्यायचं. आणि ते गूळ वितळलेलं आपण आपल्या ग्लासमध्ये मिक्स केलेल्या पावडरमध्ये टाकायचं. आणि नंतर तुपाची फोडणी देऊन त्यात मीठ, विलायची पावडर आणि काजू बदामची पेस्ट हे सर्व एकत्र करून थोडंसं दूध टाकून छान अशी 4-5 मिनटं उकळी घ्यायची. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि गॅस बंद करून द्यायचा. तर सेम प्रोसेस मी पण केली. आणि घरातले दुसरे जे कामं राहिलेली, जसं की पसारा उरकणं, ते करायला घेतलं. तोपर्यंत म्हटलं खाऊ पण गार होईल त्याचा आणि मग त्याला भरवता येईल आणि मग त्याचं उरकता येईल असं. तर मी प्रोसेस माझी क्लिनिंगची चालूच होती. तुम्ही बघू शकता एवढा पसारा माझ्या घरात कधीच झाला नाही. आणि मी म्हटलं बॅगेमध्ये जरा खूप कचरा दिसतोय, म्हणून उलटी करून क्लीन करावा, तर त्यातले चिल्लरच खाली पडली. हे आपलं नशीबच म्हणायचं तर काय. एखादं काम करायला गेलं की दुसरं वाढलंच पाहिजे. हे तर प्रत्येक लेडीज सोबत असं होतंच. तर माझा हॉलही क्लीन करून झाला. सर्व जो काही पसारा होता फ्लोअरवरती तो सर्व क्लीन केला. सेम मी बेडरूममधलाही केला. आणि मल्हारला नादवण्यासाठी त्याला बोललं, मी तुला मऊ गादी बनवून देते, फक्त तू तिथे एका जागेवर बस. मग मी त्याला तिथे बसवलं आणि त्याला टी व्ही लावून दिला आणि तो टी व्ही बघत बसला. आणि सर्व कामं वगैरे उरकून आमचंही उरकून आम्ही ऑफिसला निघालो. आणि आत्ता वाजलेत 6:15 6:30. तर आम्ही चाललेलो ऑफिसवरून घरी. मल्हारचे बाबा आम्हाला घ्यायला आले होते, बट ते सिग्नलला थांबलेले. बिकॉज मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच की वन साईडने जिथून आम्हाला जायचं होतं तो पूर्ण रोड पॅक होता. तर मी त्यांना बोललो, तुम्ही तिकडे सिग्नललाच थांबा, बिकॉज जर ऑफिसच्या बाहेर आले तर आपण ट्रॅफिकमध्ये अडकणार. त्यापेक्षा आम्ही पायी तुमच्यापर्यंत पोहोचतो. तर आम्ही अशीच मल्हारसोबत पोच देत देत आम्ही पुढे पायी चालत होतो. आणि तो चालायला मागतच नाही. मला माहीत नाही आता का चालत नाही आहे, पण तो चालायलाच मागत नाही बिलकुल आता. तर आम्हाला फायनली मल्हारच्या बाबांसोबत आम्ही गाडीत बसलो. आणि त्याच्या बाबांसोबत खूप प्रेम चाललेलं होतं. स्कूलमधल्या गप्पा गोष्टी खूप बडबड चालू होती. आणि त्याची एक क्लिप मी तुम्हाला पुढे दाखवतेच. त्याचं बोलणं कसं आहे, त्याच्या बाबासोबत रिलेशन कसं आहे, तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दिसेनच. बोल बाई, उद्या आता जायचं का? उद्या जाऊ. मंदिरात जायचं का आता? नको का? मग आता घरी जाऊ ना. तुझ म्हणला आता घरी जाऊ, उद्या जाऊ. कोण म्हणला असं? तू म्हणला. गाडी बसा. तू नको ना येऊ का? ओके मामू. पाणीपुरी नाही बाळा इथं. पाणी भरायला येतो म्हणतोय. पाणी भरा येतो. तर आता आम्ही घरी पोहोचलो होतो. आणि मी पहिले तोंड हात पाय धुवून दिवा लावून पहिले स्वयंपाक करायलाच घेतला. कारण लॉग इन करून परत स्वयंपाक करायचं म्हणलं की ते खूप जरा हेक्टिकच होतं. म्हणून म्हटलं पटकन स्वयंपाक करून घ्यावा. ऑलरेडी मी सकाळी स्वयंपाक केलेला आहे. भाजी वरण ऑलरेडी अवेलेबल आहे. तर फक्त मी आता भाकरी, आमच्या तिघांपुरती भाकर आणि भात घालायचा आहे मला. तर मी आता भाकरीच करते. आणि ॲक्च्युली मी तुम्हाला स्टोरी सांगते बॅक एंडला काय चाललं होतं. मल्हार आणि त्याच्या बाबांच्या गप्पा. आमच्या इकडे ॲक्च्युली ते महानुभाव पंथातली जी लोकं असतात, तर त्यांचं काहीतरी सोहळा चालू आहे वाटतं. तर ते तर खूप छान लाईटिंग वगैरे केलेली आहे. तर ते विचारत होते मल्हारला की चल आपण जाऊया, मंदिरात जायचं का, आपण जाऊया. तर तो असं म्हणत होता की नको आता नको जाऊ, आता लय अंधार झाले बाहेर, आपण उद्या जाऊया, आता घरी चला, आता घरी काम आहे आपल्याला लई, आणि मला पण काम करायचं आहे, मला सुट्टी नाही आहे अजून.
असं सांगत होता तो. त्याच्यामुळेच ते मी क्लिप पण रेकॉर्ड केली. माझा स्वयंपाक होतपर्यंत आम्ही 2-3 झाडं आणलेली, तेच लावायचं काम मल्हार आणि त्याचे बाबा करत होते. आणि मी पण एकदा एक झलक मारून आले. एक छोटीशी क्लिप घेतली. तुम्ही बघू शकता एक शोचं झाड आहे. मी एक कढीपत्त्याचं झाड आणले आणि एक तुळशीचं झाड आहे छोटंसं. आणि एका याच्यामध्ये आम्ही एक शोचं झाड लावलेलं आहे. अजून मी कुंड्या भरपूर आणणार आहेत. तर तुम्ही बघू शकता हे. बघू आता हे किती जगते. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. आणि इथे मी तुम्हाला दाखवत होते की काहीतरी म्हणजे आमच्यासमोरच कोणाची तरी लग्नाची तयारी आहे आणि हळद चालू होती त्या दिवशी. ती छोटीशी क्लिप मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवणात मी कोबीची भाजी, भाकरी, वरण भात असा आमचा बेत होता. आणि जेवण झाल्यानंतर मल्हारही झोपला, त्याचे बाबाही झोपले आणि माझं काम चालू होतं. 11:30च्या नंतरही माझं काम चालू होतं. तर चला आता मी माझा व्लॉगचा एंड माझ्या कामासोबत करते. होपफुली तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.